जैन अल्पसंख्याक महामंडळाची पहिली मीटिंग संपन्न। जैन महामंडळाची पहिली मीटिंग सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार देवेंद्र फडणवीस, नामदार एकनाथ शिंदे, नामदार अजितदादा पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते करण्यात आला। या बैठकीत 14 विषयांवर चर्चा करण्यात आली व काही संचालकांकडून करण्यात आल्या त्याची नोंद घेण्यात आली। उपाध्यक्ष मितेश नहाटा यांनी मौलाना आझाद महामंडळ जिल्हास्तरीय कार्यालयात जैन महामंडळाचे बोर्ड असावेत असे सुचवले, तर संचालक रावसाहेब पाटील यांनी या महामंडळाचा जास्तीत जास्त फायदा गरीब विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, उद्योग धंदा करणाऱ्यांना फायदा व्हावा असे सुचवले। मौलाना आझाद महामंडळाची गाईडलाईन घ्यावी असे ठरले। यावेळी उपस्थित उपसचिव मोईन तहसीलदार यांचे मार्गदर्शन लाभले। यावेळी संचालक अरविंद शहा, सुनील पाटणी यांनी कार्यालय व कामकाजासाठी स्टाफ द्यावा असे सुचवले व अध्यक्षांनी यासाठी जागा पाहावी असे ठरले। जैन विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा प्रशिक्षण घेणे, बेघर लोकांसाठी गृह कर्ज उपलब्ध करणे, व्यापारी उद्योगासाठी सवलतीच्या दराने कर्ज पुरवठा करणे, जैन पाठशाळा सक्षमीकरणासाठी, विहारधाम निर्मितीसाठी सर्वेक्षण करणे, तीर्थक्षेत्र विकास करणे या विषयाची चर्चा करण्यात आली। विषयाचे वाचन व्यवस्थापक जी.पी. मगदूम यांनी केले। यावेळी जैन फाउंडेशनचे संदीप भंडारी, दिलीप परमार, महावीर जैन, गोपाळ रुणवाल, योगेश खोत उपस्थित होते।